एखादी स्त्री जी साध्या शेतकरी कुटुंबात जन्माला आली, पण पुढे जाऊन संपूर्ण राज्याची धुरा सांभाळते. एखादी राणी जी युद्धभूमीवर धैर्य दाखवते आणि न्यायासनावर मातेसारखी करुणा दाखवते. ही कथा केवळ एका राणीची नाही, ही कथा आहे धर्म, न्याय आणि लोककल्याण यांची जिवंत मूर्ती असलेल्या अहिल्याबाई होळकर यांची. साधेपणातून उगवलेली असामान्य व्यक्ती. 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी हे छोटेसे गाव. तेथे जन्म झाला अहिल्याबाईंचा. वडील मानकोजी शिंदे एक साधे पण संस्कारी व्यक्तिमत्व. त्या काळात मुलींना शिक्षण देणे ही प्रथा नव्हती, पण अहिल्याबाईंना वाचन, लेखन, धर्मग्रंथ आणि नीतिशास्त्र शिकवले गेले. लहानपणापासूनच त्यांच्यात करुणा, धैर्य आणि प्रखर बुद्धिमत्ता दिसून येत होती. एक दिवस मराठा सरदार मल्हारराव होळकर यांनी त्या लहानग्या मुलीला मंदिरात भक्तिभावाने पूजा करताना पाहिले आणि त्यांच्या मनात विचार आला, ही मुलगी आपल्या घराण्याची सून व्हायला हवी. अहिल्याबाईंचा विवाह झाला मल्हाररावांच्या पुत्राशी, खंडेराव होळकर यांच्याशी. लग्नानंतर अहिल्याबाई इंदूरच्या राजघराण्यात आल्या, पण सुख फार काळ टिकले नाही. 1754 मध्ये कुंभेरच्या युद्धात खंडेरावांचे निधन झाले. अहिल्याबाई सती जाण्याचा निर्णय घेत होत्या, पण मल्हाररावांनी त्यांना थांबवले. ते म्हणाले, तू केवळ माझ्या मुलाची पत्नी नाहीस, तू या राज्याची भविष्यातील आधारस्तंभ आहेस. यानंतर मल्हाररावांचे निधन झाले आणि अखेर 1767 मध्ये राज्यकारभाराची पूर्ण जबाबदारी अहिल्याबाईंच्या खांद्यावर आली. एका स्त्रीने त्या काळात पुरुषप्रधान समाजात राज्याची सूत्रे हातात घेतली. हा निर्णयच त्यांच्या धैर्याचा पुरावा होता. न्यायप्रिय आणि कणखर राज्यकर्ती म्हणून त्यांची ख्याती होती. अहिल्याबाईंचे राज्य म्हणजे लोकांसाठी सुरक्षित आश्रयस्थान. त्यांच्या दरबारात कोणीही तक्रार घेऊन येऊ शकत असे. त्या स्वतः प्रकरण ऐकत आणि न्याय देत. त्यांचा न्याय धर्मावर आधारित पण मानवतेने परिपूर्ण होता. लोक म्हणत, राणी नाही, आई राज्यकर्ते आहे. त्यांनी प्रशासनात पारदर्शकता ठेवली, कर व्यवस्था सुलभ केली, शेतकऱ्यांना संरक्षण दिले, व्यापाऱ्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या काळात इंदूर समृद्ध झाले. राज्यात शांतता आणि स्थैर्य होते. अहिल्याबाई फक्त राज्यकर्ती नव्हत्या, त्या राष्ट्रसेविका होत्या. त्यांनी भारतभर अनेक मंदिरे, घाट, धर्मशाळा बांधल्या. काशीमध्ये त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरचे पुनर्निर्माण केले. आजही ते मंदिर त्यांच्या कार्याची साक्ष देते. सोमनाथ, द्वारका, गया, उज्जैन, अयोध्या असंख्य तीर्थक्षेत्रांमध्ये त्यांनी घाट, विहिरी आणि धर्मशाळा उभारल्या. त्यांची दृष्टी केवळ एका राज्यापुरती मर्यादित नव्हती. त्यांनी संपूर्ण भारताला आपले कुटुंब मानले. इतकी मोठी सत्ता पण जीवन अत्यंत साधे. अहिल्याबाई साधे वस्त्र परिधान करत. राजमहालात ऐश्वर्य नव्हते, पण दरबारात प्रामाणिकपणा आणि न्याय होते. त्यांच्या दिनचर्येत पूजा, प्रशासन, जनतेशी संवाद आणि लोककल्याणाचे नियोजन असे. त्यांनी कधीही सत्तेचा गर्व केला नाही. सत्ता त्यांच्या हातात होती, पण मन नम्र होते. अहिल्याबाईंचे जीवन प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायी आहे. त्या काळात स्त्रियांना संधी कमी होत्या, पण त्यांनी सिद्ध केले, सामर्थ्य लिंगावर अवलंबून नसते, ते धैर्यावर आणि दृष्टिकोनावर अवलंबून असते. त्यांनी महिलांना सन्मान दिला, विधवांना संरक्षण दिले, समाजात न्याय आणि समतेचा संदेश दिला. 13 ऑगस्ट 1795 रोजी अहिल्याबाईंचे देहावसन झाले, पण त्यांचे कार्य, त्यांचा आदर्श, त्यांची मूल्ये आजही जिवंत आहेत. त्यांना पुण्यश्लोक ही उपाधी दिली कारण त्यांचे जीवन एक पुण्यकथा होते. आज आपण आधुनिक भारतात जगतो, पण प्रश्न तोच आहे, आपण सत्ता कशी वापरतो, आपण जबाबदारी कशी पार पाडतो, आपण न्याय देताना मानवता जपतो का? अहिल्याबाई होळकर आपल्याला शिकवतात, संकटांमध्ये खंबीर राहा, सत्तेपेक्षा सेवा मोठी ठेवा, धर्म म्हणजे मानवतेची सेवा आणि नेतृत्व म्हणजे लोकांच्या विश्वासाचे जतन. ज्या भूमीवर अहिल्याबाईंसारखी राणी जन्माला आली, ती भूमी खरोखर धन्य आहे आणि त्यांची गाथा प्रत्येक हृदयात प्रेरणेचा दीप प्रज्वलित करत राहील.
हा संवाद जर तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल, ही प्रेरणादायी कथा जर तुम्हाला आवडली असेल, तर सखी संवाद विथ मीनाक्षी या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवीन विषयांसोबत. धन्यवाद.